ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे 2 आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जळगाव बस स्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांची हातचलाखीने फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. गजानन सर्जेराव या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना शनिदोष काढून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी अंगठी आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत नगरदेवडा येथून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.